तर बघा आपण सर्कल प्लाझो कापून राहिलेलो आहोत। मी हे चौपदरी कापड ठेवलेला आहे 4 पदरी। तर मी इथनं जे सीटचा भाग आहे कमरेसाठी, तर त्याकरिता मी इथे 14.5 इंच घेतलेले आहे। 14.5 इंचावरती अशी गोल मध्ये मार्जिन करून घेतलेली आहे आणि लाइनिंग ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर इथनं मी 12.5 इंच सीटचा घेतलेला आहे आणि सीटचा माप टाकून घेतलेला आहे। आणि त्यानंतर मी जो वर नेफा लावेल, मी हा नेफा फक्त 5 इंचाचा लावणार आहे, म्हणून 5 इंच वर सोडून मी माझ्या प्लाझोची जी लांबी आहे ती लांबी मी 42 ची ठेवणार आहे। तर त्यामध्ये मी प्लस 1.5 इंच करत आहे, म्हणून मी इथे 44 वरती मार्जिन करून राहिलेली आहे। तर बरोबर 44 वरती हा मार्जिन आपण करून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही, इथे जॉईंट लागेल, हलकासा जॉईंट येईल इथे। आणि एक लाईन ड्रॉ करून घेऊया आपण। लाईन ड्रॉ झालेली आहे। आता आपण इथे कैचीने कापून घेऊया। त्यानंतर मी इकडनं पण सीटचा भाग हा कापून घेऊन राहिलेली आहे। तर तुम्ही बघू शकता खूप मोठा सर्कल रेडी झालेला आहे। आता बंद करून